कार्यक्रम संपन्न होत आहे. पण ती म्हणाली समयला विकासाची पेटूया ज्योत. पण ती म्हणाली समयला विकासाची पेटू ज्योत. एकीच्या बळाशिवाय खरंच परिवर्तन नाही होत. एकीच्या बळाशिवाय परिवर्तन नाही होत. मी आदरणीय मान्यवरांना उपस्थित माझ्या आगरी गावातून आलेल्या सगळ्या माय माऊल्यांनो, वडीलधाऱ्या, माझ्या अगदी आजी लोक पण इथपर्यंत आलेले आहेत, त्यांना नमस्कार. सगळ्या माझ्या आता नवरात्र चालू आहे, तर नवरात्रामध्ये देवी स्वरूप सगळ्या इथे आलेल्या माझ्या भगिनी, सगळे टोपीवाले, सगळे शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, अत्यंत या कार्यक्रमात उत्साहाने घोषणाबाजी करत असलेले माझे युवा बांधव आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा गोडवा जे वाढवत आहेत ते माझे या शाळेतील बाल मित्र आणि मैत्रिणी. अत्यंत सुंदर आपण प्रात्यक्षिक केलं, सुंदर दानपट्टा चालवला, काय तलवार चालवली, भाला चालवला, मलखांब केला आणि त्या दाखले सरांनी ज्यांनी त्यांना ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. खरं तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या डोंगराच्या मध्ये एक गाव, त्या गावातली ही शाळा, त्या शाळेचा इतिहास आदरणीय हरिभाऊ नानांनी मला सांगितला. या शाळेला खूप महत्व आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतच शिकले. आता प्रत्येक जे लोक संचलन करणारे काय म्हणत होते, गरीब गाव आहे, गावातलं ग्रामीण भागातलं आहे, तर मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर बसून शिकलेली आहे. मी काही कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली नाही. आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय असणारं ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं खातं मिळालं. त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी ताई आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे. जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी ते इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जीवनामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे. तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा, एक दिवस आमच्या पांचाळांसारखा कलेक्टर व्हावा. काय पांचाळ, तुम्ही कुठे कॉन्व्हेंट मध्ये शिकलेत का? कुठल्या शाळेत शिकले? कुठल्या खेड्यातच होते का शहरात होते मोठ्या? हा, म्हणजे फार काही मोठं मुंबई पुण्यासारखं काही नाही. इतर काय बनसरजी कुठे शिकले तुम्ही? बघा, हे एसटी आणि कलेक्टर तिथे. नाना तुम्ही कुठे शिकले हो? या मंचावर बसणार कोणीही जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागातल्या शाळेत शिकले. प्रवीण भाऊ तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकले असतील वाटतं, नक्की. हा, तर हे सगळे ग्रामीण भागातले. ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोनं पिकतं, ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन्यासारखे माणसं सुद्धा असतात याचा मला विश्वास. मी कशाला एवढी वाटली वाट करून आले, शाळेच्या उद्घाटनाला आले, गावागावामध्ये स्वागत झालं, प्रत्येक जण मला ब्लॅकमेल करते, मुंडे साहेबांनी शब्द दिलता. आता मी तुम्हाला सांगते, एक पोरगा मला भेटला 22 वर्षाचा, त्याचं लग्न होतं. त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांनी माझ्या लग्नाला येतो म्हणले होते. मी त्याला म्हणलं बाबा मुंडे साहेब आले तेव्हा तू 12 वर्षाचा होतास तेव्हाच लग्न पक्क केलंस का काय? म्हणजे इतके लोक मला साहेबांचं नाव घेऊन ते करतात, कारण साहेबांचं नाव घेतल्यावर मला काय, तुम्हाला तुझा शब्द मोडवणार नाही. मुंडे साहेबांचा पुतळा मला कळत नाही. आज मनात विचार करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होता का? म्हटलं महाराज, त्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला तेवढं मोठं भाग्य आहे, ते पण अशा वर्गामध्ये, अगदी मागासलेल्या कठीण कष्ट करणाऱ्या वर्गामध्ये जन्म घेतला. त्या मुंडे साहेबांचा तुमच्या समोर एक पुतळा उभा आहे, किती मोठं भाग्य आहे हे. या महाराष्ट्राच्या भूमीचं प्रेम आहे आणि किती माझं भाग्य आहे. खूप कमी लेकरांच्या वाट्याला येतं की आपल्या वडिलांचे गावोगावी पुतळे मनाने उभे करतात. राजकारण्यांना आपले पुतळे उभे करायला होती, त्यांची पायात चप्पल घालायची परिस्थिती नव्हती. बिना चपलेचे जाऊन शाळा शिकली, मग कॉलेजमध्ये गेले, मग लॉ झाले. त्या काळातल्या लोकांची परिस्थिती अशी होती. आता तरी किती चांगलं आहे इथे, आता आपण संस्थेने इथे एवढी शाळा बांधली आहे विद्यार्थ्यांसाठी, आता वसतिगृह बांधतायत, या सोयी आहेत. नक्कीच या सोयी मुंबई, पुण्याच्या, नाशिकच्या, संभाजीनगरच्या सोयीपेक्षा कमीच असणार आहे, पण तुमच्या जीवनामध्ये ही सोय तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेली आहे.
ही सोय तुम्ही इथे या, मित्र मैत्रिणी तुम्ही इथे शिका, मैदानी खेळ शिका, तुम्ही अभ्यास करा आणि आपण आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करा, असंच मी या निमित्ताने सांगेन. फार मोठं भाषण, देशामध्ये काय चाललंय, राज्याने काय निर्णय घेतले, ते बजेट किती आहे, हे बजेट फायद्याचं काय नुकसानीचं आहे, याच्यामधली तूट किती आहे, ते तुमच्या समोर वाजवणं म्हणजे मोठेपणा नाही. मी जे बोलावे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते करून तुम्ही घरी 4 शब्द घेऊन गेले पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता आमच्या लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत का नाही लाडक्या बहिणी? तेव्हा बरं हात वर कुणाचे लाडक्या बहिणीच्या अकाउंट बघा, गावच्या गाव. जास्त जर कुणी घरामध्ये दाब टाकायला तर सांगायचं मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मात्र या लाडक्या बहिणीला मी जर काही गप्पा जगाच्या कशाला सांगू, एवढंच सांगते, अकाउंट मध्ये 4 पैसे आले, इज्जत वाढली घरात. कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे? काढून घेतलं तर मला सांगा, आहे का नाही? इज्जत वाढली. काष्टा घेतलेल्या माऊलीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले आणि सहावारीच्याही अकाउंट मध्ये पैसे आलेले. त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, जो समाज स्त्रीला साथ देतो, तो समाज नेहमी चांगल्या दिशेने जात असतो. आणि त्यामुळे आपल्या या चांगल्या दिशेने मुलांनी जावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, संघर्षाला मेहनतीला घाबरू नये. आणि घाबरला नाही जो मेहनत करतो, आपल्याकडे म्हणतात टाइम इज मनी, म्हणजे आपला जो वेळ आहे तो पैशापेक्षा महत्वाचा. तो वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्यासाठी घालवा. शिकायला काही वेळ लागत नाही. अजूनही मी शिकते. मला काही विषय आवडला तर मी नोट्स काढते, मी त्याचा डबल नाही कळलं तर परत वाचते, परत ऐकते. शिक्षण ही अविरत प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेताना काही प्रश्न पडला तर गुरुजींना विचारा, त्यांचं डोकं खा. जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या गावातल्या डोंगर कपाळातल्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते. भगवान बाबांचं नाव आपण इथे दिलेलं आहे. आजचा दिवसच इतका सुंदर आहे की सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पायाचं दर्शन घेऊन मुंडे साहेबांच्या पुतळ्याला हार घालून भगवान बाबांच्या नावाच्या संस्थेपर्यंत मी आलेली आहे. त्यांच्या बाजूला जे पंडित दीनदयाळ उपाध्याय आहेत ते सुद्धा, ते काही गरीब घरी जन्मले नाही, चांगल्या घरी जन्मले, तर देश सेवेसाठी संकल्प करून त्यांनी त्यांचं आयुष्य देश सेवेसाठी घातलेलं आहे. या देशासाठी, या भारत मातेसाठी घातलेले म्हणून त्यांचं स्थान फार मोठं आहे. त्यामुळे आपण सर्व या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करा, एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन. आणि मी माझ्या वाणीला विराम देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तापाशी रात्र दिवस, पाऊस पाणी ऊन काही बघत नाही, पण वेळ माझ्या हातात नाहीये. तर तुमचं गाव, मला जर परळीला जायचंय, म्हणजे बीडला जायचंय, तर मला कुठल्या ठिकाणी जायचंय? गाव आता काय शॉर्टकट नाही तुमच्या गावातून नाहीये, शेतातून जाऊन पुन्हा त्या गावाच्या पुढे ते उभी धावरे गावाचा प्रोग्राम करायला. ठीक आहे. तिथे पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वसती शाळेच्या एका वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे. महामहिम आमचे राज्यपाल राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावरून मी इथे आलेले आहे. चांगला कार्यक्रम पार पडला. आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात, कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रमाला उशीर झाला. इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं 1-1 किलोमीटरवर. आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा मंडळात ते आपलं वक्फ सुधारणा विधेयक दाखल करणार आहे. काय वाटतं? ते सादर करू द्या, ते बघीन काय वाटतंय. तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे, पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकत. पंचनामा करून कुठे गहू काढलाय नशीब जिथे ते बघून आपण त्याचं मी तहसीलदार कलेक्टरला सांगितलं. आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत. हो, मी पण तिकडेच आहे. मला इथे उशीर झालाय. मला नाही माहिती आता, मी इथे तुमच्या दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे. आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती. त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही. काही हिंदी मध्ये सांगा. आज यहाँ आपने शिलान्यास किया है. नाही, हिंदीचे काय विषय त्यांना काही